नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील मध्यरात्रीच्या सुमारामध्ये मध्यरात्रीच्या सुमारामध्ये 23 मे 2026 रोजीचा हवामानाचा अंदाज या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची हवामानबद्दल माहिती, हवामान आढावा आपल्याला नेहमी कळत राहील। मित्रांनो, आता आपण बघूया महाराष्ट्रातील या ठिकाणी 23 मे ते 24 मेच्या रात्री, म्हणजेच की 23 मेच्या रात्री आणि मध्यरात्री या ठिकाणी सुमारास 10 वाजताच्या नंतर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे की महाराष्ट्रातील हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण आढावा घेणारा। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। आता आपण बघू शकता मित्रांनो, आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये आलो तर या ठिकाणी आपण बघू शकतात की मुंबई झालं, बोईसर, नाशिक, अकोले, पुणे, दापोली, सातारा, आपण दक्षिण महाराष्ट्रामध्ये आलो तर रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी आपल्याला मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकतात की मुंबईचा आसपासचा भाग म्हणजेच की या ठिकाणी आपण बघू शकतात की दापोली झालं, या ठिकाणी दक्षिणमध्ये आलो तर रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि या ठिकाणी पूर्वेमध्ये आपण गेलो पुणे, अकोले, नाशिकचा काही भाग, जुन्नर, चाकण, लोणावळा, माथेरान या ठिकाणी आपल्याला मध्यरात्रीच्या सुमारामध्ये या ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व मुसळधार स्वरूपाचा पाऊस रात्री व मध्यरात्रीच्या स्वरूपास आपल्याला बघायला मिळणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की अलिबाग झालं, मुरुंद झालं, महाड, दापोली, भोर, पुणे, चाकण, लोणावळा, जुन्नर या ठिकाणच्या, चिपळूण, सातारा, रत्नागिरी या ठिकाणच्या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्रीच्या स्वरूपामध्ये 23 मे 2026 रोजी आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आपण या ठिकाणी अजून पूर्वेकडे बघू शकतात की या ठिकाणी सांगली झालं, वैजापूर या ठिकाणी आपण बघू शकतात, सांगली झालं, कोल्हापूर झालं, कराड, विटा, सांगोले, पंढरपूर या ठिकाणी सोलापूरचा भाग म्हणजेच की सोलापूरच्या आसपासचे तालुके म्हणजेच की सोलापूर झालं, पंढरपूर, सांगोले, इंदी, वैजापूर, सिंदगी, नलदुर्ग, धाराशिव, बार्शी, इंदापूर, बारामती, दौंड या ठिकाणच्या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्रीच्या स्वरूपामध्ये बघायला मिळू शकतो। मित्रांनो, आता तुम्ही सावध व्हा। या ठिकाणी आपण इकडे आलो, अहिल्यानगर, जामखेड, पैठण, छत्रपती संभाजीनगर, श्रीरामपूर, मनमाड, चाळीसगाव या ठिकाणीचा जो भाग आहे मित्रांनो, म्हणजेच की जळगावचा म्हणजे खान्देशचा जो भाग आहे, शेवगाव झालं, चाळीसगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, अहिल्यानगर, जामखेड, श्रीरामपूर, मनमाड, मालेगाव या ठिकाणच्या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट आपल्याला मध्यरात्रीच्या सुमारामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो। मित्रांनो, आता यानंतर आपण इकडे पूर्वेकडे वळूया। या ठिकाणी झालं बीड झालं, माजलगाव, परभणी, अहमदपूर, उदगीर या ठिकाणी दक्षिणेमध्ये आपण आलो तर धाराशिव, बार्शी, नलदुर्ग, लातूर, अहमदपूर, उदगीर, नांदेड, हिंगोली या मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यरात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। मित्रांनो, त्यानंतर आपण विदर्भात एंट्री केली तर विदर्भामधील मेहकर झालं, वाशिम, हिंगोली, कारंजा, लाड, अकोला, डिग्रस, पुसद, आर्णी, यवतमाळ या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी ढगाळ वातावरणासह आपल्याला बघायला मिळू शकतो। मित्रांनो, या ठिकाणी आपण वळूया। या ठिकाणी अकोला झालं, अमरावतीचा आसपासचा प्रदेश म्हणजे अचलपूर, अकोला या ठिकाणच्या भागामध्ये सुद्धा मध्यरात्री म्हणजे 10 वाजताच्या सुमारास आपल्याला मध्यम स्वरूपाचा वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। आणि या ठिकाणी आपण नागपूरचा आसपासचा प्रदेश बघितला तर नागपूर झालं, उमरेड, भंडारा,
त्यानंतर ब्रह्मपुरी, उंबरेड, काटोल, सावनेर या भागामध्ये सुद्धा रात्रीच्या सुमारास म्हणजे मध्यरात्रीच्या सुमारास 10 वाजताच्या सुमारास या ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासह या ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मित्रांनो रात्री. आता आपण वळूया या ठिकाणी आपण संपूर्ण महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज या ठिकाणी आपण घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतात की नागपूर झाल्यानंतर अतिपूर्व महाराष्ट्रामध्ये गोंदिया झालं, चिखली, त्यानंतर गोंदिया, चिखली, ब्रह्मपुरी, गडचिरोली या भागामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा किरकोळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्रीच्या सुमारास बघायला मिळू शकतो. आता आपण हा आढावा संपूर्ण महाराष्ट्रातील 23 मे 2026 रोजीचा मध्यरात्रीच्या सुमारास आपण या ठिकाणी 10 ते 11 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला हा हवामान आढावा बघायला मिळू शकतो. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.